खोल समुद्रातील पहिली रॉड फिशिंग स्पर्धा सिंधुदुर्गात उत्साहात संपन्न। गोवा, कर्नाटक, केरळ येथील स्पर्धक सहभागी। कोकण एक्स्ट्रीम एंजलर्सचे आयोजन। भारतातील पहिली खोल समुद्रातील मासेमारी स्पर्धा डीप सी बोट फिशिंग सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भोगवे निवती समुद्रात पार पडली। रॉड अँड रील फिशिंगच्या प्रमोशनासाठी कोकण एक्स्ट्रीम एंजलर्स या ग्रुपमार्फत ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। देशभरातून 12 संघांनी म्हणजे 59 स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता। यात गोवा, कर्नाटक, केरळ येथील स्पर्धक सहभागी झाले होते। या स्पर्धेचे हे 6वे वर्ष आहे। सदर स्पर्धेत 5 वर्षे समुद्रकिनारी रॉड फिशिंग करण्यात येत होते। मात्र यंदा प्रथमच ही स्पर्धा खोल समुद्रात संपन्न झाली। लक्ष्मण कांबळे आयोजक, महामुंबईसह जगदीश भुईर, सिंधुदुर्ग। काय सांगाल, किती वर्षापासून ही स्पर्धा ऑर्गनाइज करताय, किती संघ या स्पर्धेमध्ये सहभागी होतात काय? तर आपला कोकण एक्स्ट्रीम अँगलर्स म्हणून एक ग्रुप आहे, जे आम्ही ही जी मासेमारीचे जो खेळ प्रकार आहे रॉड अँड रीलने फिशिंग करायचा, त्याच्या प्रमोशनसाठी गेली 6 वर्ष आम्ही स्पर्धा भरवतोय। गेले 5 वर्ष आमची किनाऱ्यावरून मासेमारीची रॉड अँड रील वापरून मासेमारीची स्पर्धा आम्ही भरवली आहे। तर ही जी स्पर्धा आहे पहिल्यांदा भारतामध्ये खोल समुद्रातले बोट फिशिंगची स्पर्धा आम्ही भरवलेली आहे। तर आत्तापर्यंत या स्पर्धेत प्रचंड प्रतिसाद मिळाला आम्हाला। 12 बोटी आलेल्या आहेत, म्हणजे 12 संघ आहेत आणि टोटल 59 स्पर्धक आहेत त्याच्यामध्ये आणि जबरदस्त चाललेली आहे। मालवणमध्ये भोगवेमध्ये आपण ही स्पर्धा भरवलेली आहे आणि आतापर्यंत भरपूर कॅचेस झालेले आहेत। सगळेजण एकदम जबरदस्त जोशमध्ये या स्पर्धेत भाग घेतलेला आहे। आणि एक स्थानिक